कपिल नगर थाना क्षेत्र में क्राइम ब्रांच की सामाजिक सुरक्षा टीम ने पेट्रोलिंग के दौरान एक बड़ी कार्रवाई करते हुए एक आरोपी को अवैध तमंचे और जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार कर लिया है। जानकारी के अनुसार पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर बर्गमैन गाड़ी MP 28 ZM 7948 पर सवार व्यक्ति के पास से अवैध तमंचा, एक जिंदा कारतूस, मोबाइल फोन और गाड़ी सहित कुल मिलाकर 2,02,000 का माल जब्त किया। आरोपी की पहचान वनदेवी नगर यशोधरा नगर निवासी 23 वर्षीय नदीम अंसारी के रूप में की गई है, जिसने पूछताछ में बताया कि उसने यह हथियार छिंदवाड़ा के रहने वाले अर्जुन नामक व्यक्ति से लिया था। कपिल नगर पुलिस ने आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जाँच शुरू कर दी है। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सरांच्या स्पष्ट सर्वांना सूचना होते की जे अवैध अग्निशस्त्र जे आरोपी वापरतात किंवा ज्याच्याकडे आहे त्याच्याबाबत शोध घेऊन कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे क्राइम ब्रांचच्या सर्व पथकांना सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथक जे क्राइम ब्रांचचं एक महत्त्वाचं पथक आहे, त्या पथकानं परवा एका पथकाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं गेले 3 ते 4 दिवस आपण त्या संबंधित आरोपीचा शोध घेत होतो आणि काल त्याच्यामध्ये माहितीप्रमाणे सत्यता आढळून आलेला आहे। त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडे एक अग्निशस्त्र त्याचबरोबर एक जिवंत बुलेट सुद्धा मिळून आलेला आहे। तो आरोपी जो आहे तो यशोधरनगरच्या हद्दीतला राहणार आहे आणि गुन्हा कपिल नगरच्या हद्दीमध्ये तो मिळून आल्या कारणामुळे कपिल नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपी जो आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचं नाव नदीम अंसारी वल्द मोहम्मद जावेद अंसारी असं असून तो यशोधरा नगर हद्दीतला राहणार आहे। त्या अनुषंगानं त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडे एक मोटरसायकल सुद्धा मिळालेली आहे आणि अग्निशस्त्राने एक राऊंड मिळालेला आहे। आता हे अग्निशस्त्र कुठून आणलं त्याबाबत अधिक आता सध्याचा तपास त्याचा सुरू आहे। सध्या हे गुन्हा पुढील तपासासाठी कपिल नगर पोलीस स्टेशन इकडे देण्यात आलेलं आहे। सामाजिक सुरक्षा विभाग जो गुन्हे शाखेतील एक महत्त्वाचा विभाग आहे, त्या पथकामार्फत पोलीस निरीक्षक राहुल शिरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये टोटल एक दुचाकी वाहन, आरोपीचा मोबाईल आणि वेपन असा 2,02,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। रिपोर्ट लोकवाहिनी मीडिया नागपूर।